लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली 2,000ची वसुली, मनपा कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप. सिडको विभागातील अक्षय कांबळे यांच्यावर पाणीपुरी विक्रेत्याचा आरोप. विभागीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागात लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली पाणीपुरी विक्रेत्याकडून 2,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अक्षय कांबळे नामक मनपा कर्मचाऱ्याने 2,000 रुपयांमध्ये लायसन्स काढून देतो असं सांगून आपल्याकडून 2,000 रुपये घेतल्याचा दावा संबंधित पाणीपुरी विक्रेत्याने केला आहे. या कथित प्रकारामुळे सिडको विभागातील मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमक्या कोणत्या अधिकाराअंतर्गत रक्कम स्वीकारली, तसेच ही रक्कम अधिकृत होती की अनधिकृत वसुली याची चौकशी होण्याची मागणी होते आहे. पाणीपुरी विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार लायसन्स काढून देण्याचे आश्वासन देत त्याच्याकडून 2,000 रुपये घेण्यात आले. मात्र या व्यवहाराची अधिकृत पावती देण्यात आली का, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे मनपाच्या संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. दरम्यान सिडको विभागातील विभागीय अधिकाऱ्यांनी या कथित प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे. उपायुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा. या कथित वसुली प्रकरणी संबंधित पाणीपुरी विक्रेता आता नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे लेखी तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी कशी करते आणि संबंधित अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याची भूमिका काय होती हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान सिडको विभागीय अधिकाऱ्यांचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे तक्रारीनंतर होणाऱ्या अधिकृत चौकशीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोडी माझ्याकडून लायसन्ससाठी 2,000 रुपये घेतले. अक्षय कांबळे. किती दिवस झाले? 3 महिने झाले, अजून लायसन्स दिलं नाही. काय सांगतो, कुठे कागदपत्र कुठे दिले? कागदपत्र दिले जमा करायला येईल म्हणजे 8-1 दिवसात असं सांगितलं. किती पैसे घेतले? 2,000. ठीक. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.